की नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव जय श्रीराम। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावर्णालय भक्तवत्सल कल्पतरू तळेदीप विलेंदित पीतांबरधारी भगवान श्री प्रभुरामचंद्रांच्या रामकथेचा आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत। रामकथेचा आजचा द्वितीय दिवस। आपली ही रामकथा दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करत आहे। कालच्या रामकथेमध्ये रामकथेचं महात्म्य आपण पाहिलेलं आहे। कथा का ऐकायची, कथेचं महात्म्य काय आहे, या कथेचा आपल्या जीवनामध्ये काय उपयोग आहे, याचं चिंतन आपण कालच्या कथेमध्ये केलं आहे। कथा नेमकं काय करते, मानवी जीवनाला शांतीचा दिलासा देणारी कथा म्हणजे श्रीराम कथा आहे। जीवन मंगलमय करणारी कथा म्हणजे रामकथा आहे। मानवी जीवनामध्ये समन्वय साधणारी कथा म्हणजे रामकथा आहे। याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर घराला मंदिर करणारी कथा म्हणजे रामकथा आहे। घराघरामध्ये बंधू प्रेम कसं असावं, पती पत्नीचं नातं कसं असावं, वडिलांचं मुलावर किती प्रेम असतं, आईचं मुलावरती किती प्रेम असतं, हे दर्शवणारी कथा म्हणजे रामकथा आहे। कथा काय करते, जीवनाची व्यथा दूर करते। जीवनातली व्यथा दूर करण्याचं काम कथा करत असते। आणि म्हणून अशा पवित्र ठिकाणी आपण श्रीराम कथा करतोय। या रामकथेचं आयोजन या ठिकाणी केलं आहे। या धर्म मंडपामध्ये आज साक्षात भगवान परमात्मा विराजमान असतोच आणि आहेच। मी कालच्या कथेमध्ये सांगून गेलो, आजही त्या भगवान परमात्म्याला आपण आव्हान करायचं आहे, प्रभू आम्ही आपल्या धर्म कथेचं कीर्तन या ठिकाणी आयोजित केलं आहे, कथेचं आयोजित केलं आहे, आपण यावं आणि या कथेमध्ये विराजमान व्हावं असं भगवान परमात्म्याला आपण प्रार्थना करूया। आइए महाराज विराजिए, 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 आइए महाराज विराजिए। कथा करो मति अनुसार, कथा करो मति अनुसार, भक्ति अनुसार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज प्रेम सहित गति धरो, प्रेम सहित गति धरो, प्रेम सहित प्रेम सहित पधारिए दशरथ कुमार, पधारिए कौशल्य कुमार,
विराजले। बोले प्रभु रामचंद्र भगवान की